आज अमावस्येची निर्णायक वेळ सुरू आहे आणि दुपारचा शुभ मुहूर्त फक्त काही मिनिटांसाठी आहे. वेळ चुकवू नका. आज कृष्ण पक्ष अमावस्या, धनिष्ठा नक्षत्र आणि परिघा योगाचा प्रभाव आहे. चंद्र मकर राशीत संचार करतो आहे. अमावस्या तिथी सायंकाळी 5:27 आहे. त्यानंतर शुक्ल पक्ष सुरू होईल. धनिष्ठा नक्षत्र रात्री 9:04 आहे. परिघा योग रात्री 12:20 सक्रिय आहे. प्रथम नागाकरण सायंकाळी 5:27 आहे आणि त्यानंतर किमस्तोग्न करण रात्री 5:17 राहील. चंद्र मकर राशीत आहे. सूर्योदय सकाळी 7:01 आणि सूर्यास्त सायंकाळी 6:08 होईल. आज मंगळवार आहे. फाल्गुन महिना आहे. शक संमत 1947, विश्वावसू आणि विक्रम संमत 2082 आहे. आता अत्यंत महत्त्वाचे, राहुकाल दुपारी 3:21 पासून ते 4:44 आहे. या वेळेत नवीन काम सुरू करू नका, पण अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 पासून ते 12:57 आहे. हा शुभकाळ अत्यंत मर्यादित आहे, त्यामुळे महत्त्वाची कामे याच वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता अमावस्येबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक मराठी महिन्यात अमावस्या येते आणि वद्य पक्षातील 15वी तिथी अमावस्या म्हणून ओळखली जाते. अमावस्येनंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होते. या दिवशी काही वस्तू घरात आणू नयेत असे धर्मशास्त्र सांगते. नवीन झाडू किंवा केरसुनी घरात आणू नका, कारण ते लक्ष्मीशी संबंधित मानले जाते. पूजा साहित्य खरेदी टाळा. मांस, मद्य आणि तामसिक पदार्थांपासून दूर राहा. अमावस्येला तेलाने मालिश करू नका आणि कणिक किंवा धान्य खरेदी टाळा. या दिवशी सकाळी स्नानाच्या पाऱ्यात पांढरे तीळ किंवा गुलाबजल टाकून स्नान करा आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्या. तुळशीची किंवा बेलाची पाने या दिवशी तोडू नका. घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी दही भाताचा उतारा करा. तामसिक अन्न टाळा, केस नखे कापू नका, भांडण टाळा आणि लांबचा प्रवास टाळा. आज अमावस्या आणि मंगळवार असल्यामुळे शांत मनाने प्रार्थना करा आणि सकारात्मक विचार ठेवा. ही सेवा वेळ निघून जाण्यापूर्वी करा, कारण योग्य वेळी केलेली साधना अनेक अडथळे टाळू शकते. नियमित केल्यास फरक नक्की जाणवतो. नमस्कार. आज 17 फेब्रुवारी 2026 मंगळवार. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना मनापासून शुभेच्छा. सकाळी 6 वाजताचा राशी भविष्याचा व्हिडिओ नक्की पहा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 7 वाजता.